राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी महोत्सव उद्या 2 ऑक्टोबरला विजयादशमी उत्सवाचं आयोजन नागपूरच्या रेशीमबागमध्ये विजयादशमी उत्सव सरसंघचालक मोहन भागवत यांचं मार्गदर्शन होणार। आज आरएसएसचा शताब्दी समारंभ दिल्लीत आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी राहणार उपस्थित। टपाल तिकीट आणि नाणे प्रकाशित होणार। राज्यातील पीक पाहणीला महिनाभराची मुदत। महसूल मंत्री बावनकुळे यांचा मोठा निर्णय। अतिवृष्टीमुळे सलग दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्याचा निर्णय। 1 ते 31 ऑक्टोबर दरम्यान पाहणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। मुदतवाढीमुळे शेतकऱ्यांना दिलासा। माजी आमदार राजन तेली यांच्यासह 8 जणांची चौकशी। जिल्हा बँक फसवणूक प्रकरणी होणार चौकशी। केंद्रीय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा बँक सुरक्षा आणि फसवणूक विभागाला अहवाल सादर। पुढील 3 ते 4 दिवसात नुकसानग्रस्तांना भरपाई मिळणार। 3 ते 4 दिवसात नुकसानग्रस्तांच्या खात्यात रक्कम जमा होणार। प्रधान सचिव विनीता सिंघल यांची माहिती। लडाखमधील तरुणांच्या मनातली आग पाहून भारतातील हुकुमशहा घाबरले। लटपटू लागले आणि गांधीवादी वांगचुक यांना अटक केली। ब्रिटिशांनी यापेक्षा वेगळे काय केले होते? सामनातून केंद्र सरकारवर टीका। रायगडमधील शिवसेना आणि राष्ट्रवादीतील वाद संपण्याची चिन्ह दिसेनार। सुनील तटकरे कार्यकर्त्यांना ब्लॅकमेल करतात। शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांचा सुनील तटकरे यांच्यावर घणाघात। भगवान भक्तीगडावर दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात। दसरा मेळाव्यातून पंकजा मुंडे काय बोलणार याकडे लक्ष। सावरगाव घाट येथे पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा। गोपीचंद पडळकर यांच्याकडून दसरा मेळाव्याचे आयोजन। प्रसिद्ध बिरोबा मंदिराच्या वनात दसरा मेळावा। धनगर आरक्षणाबाबत काय भूमिका घेतात याकडे लक्ष। शिवसेनेचा दसरा मेळावा नेस्को सेंटरमध्ये होणार। उपमुख्यमंत्री शिंदे यांची पत्रकार परिषदेत माहिती। पावसाचं सावट असल्याने आझाद मैदानाऐवजी नेस्को सेंटरमध्ये होणार मेळावा। ठाकरेंचा दसरा मेळावा सत्ताधाऱ्यांची टीका। दसरा मेळाव्याला राहुल गांधी ओवेसींना बोलवावं। भाजपाचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांचा ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावर निशाणा। अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात मोठं नुकसान। संपूर्ण महाराष्ट्रातून मराठवाड्याला मदतीचा हात। खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून मराठवाड्याला मदत। पूरग्रस्तांना संसार उपयोगी वस्तू पाठवल्या। खासदार सुप्रिया सुळेंनी शेतकऱ्यांना मदत करण्याचं आवाहन सरकारला केलं। सरसकट कर्जमाफी आणि ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे। मंत्रिमंडळ बैठकीत पूरस्थितीचा आढावा घेण्यात आला असून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याचा पूर्ण प्रयत्न राहील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं। पंढरपूरमध्ये रेशन धान्याचा काळाबाजार। शिवसेना पदाधिकाऱ्यांनी समोर आणला प्रकार। पकडलेला रेशनचा माल बेकायदेशीरच। नायब तहसीलदार बालाजी कुदलवाड यांची माहिती। पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला कृषी विभाग धावून आले। राज्यातील सगळे अधिकारी कर्मचारी यांचा 1 दिवसाचा पगार शेतकऱ्यांना मदतीसाठी देणार अशी माहिती कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांनी दिली आहे। 1.25 ते 1.5 कोटी एकर शेतकऱ्यांचं नुकसान। शेती नुकसानीच्या पंचनाम्यांचं काम युद्ध पातळीवर सुरू। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती। ऊस गाळप हंगामासंदर्भात आढावा बैठक पार पडली। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत बैठक। यंदाचा गाळप हंगाम 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार। हर्षवर्धन पाटील यांची माहिती। शेतकऱ्यांना मदत देताना सरकार हात आखडता घेणार नाही। संकटात सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य। मंत्री गोगावले यांच्या मतदारसंघात खासदार सुनील तटकरे यांची बैठक। नागरिकांनी कामातील गैरव्यवहाराचा वाचला पाढा। सुनील तटकरे यांनी दिले चौकशीचे आदेश। अनेक योजनांचा बोजवारा उडाल्याचं बैठकीत चित्र। सोलापूरमध्ये राज्यातील आमदारांचा 1 वर्षाचा पगार कपात करून पूरग्रस्त भागांना देण्यात यावा। किरण साठेंची राज्य सरकारकडे मागणी। वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीचं नुकसान। शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये मदत देण्याची संभाजी ब्रिगेडची मुख्यमंत्र्यांकडे मागणी।
म्हाडाच्या 5,354 घरांची आणि 77 प्लॉटची सोडत 11 ऑक्टोबर रोजी ठाणे येथील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात संगणकीय सोडत आज सायंकाळी 6 वाजता स्वीकृत अर्जांची प्रारूप यादी संकेतस्थळावर जाहीर होणार. विद्यार्थी सुरक्षेसाठी आखलेल्या उपाययोजनांचा अहवाल सरकारी संकेतस्थळावर उपलब्ध करण्याचे शाळांना आदेश. अहवाल 9 ऑक्टोबरपर्यंत उपलब्ध करण्याचे न्यायालयाचे आदेश. सरकारी संकेतस्थळ अद्याप जनतेसाठी खुले नसल्याची बाब समोर. अनिल अंबानींच्या रिलायन्स इन्फ्रा विरुद्ध ईडी कारवाई. मुंबई आणि इंदूरमधील 6 ठिकाणी छापे. परदेशात बेकायदेशीरपणे पैसे पाठवल्याचा आरोप. ऐन दसऱ्याच्या तोंडावर सोन्याचे दर गगनाला भिडले. सोन्याच्या दरात 1,20,000चा टप्पा सोन्याने ओलांडलाय. दिवाळीपर्यंत सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता. भारताच्या सोन्याच्या साठ्यात वाढ. देशातील सोन्याचे मूल्य 30 लाख कोटींवर पोहोचले. वांद्रे वर्सोवा सागरी सेतू प्रकल्पात काही मच्छीमार बाधित होत आहेत. बाधित मच्छीमारांना मोबदल्यासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ. 31 ऑक्टोबरपर्यंत संधी. मराठीला अभिजात दर्जा मिळाला पण शून्य लाभ. 1 पैसा मिळाला नसतानाही राज्य सरकार साजरा करणार सप्ताह. लातूरात पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी डॉक्टर हरिवंशराय बच्चन विद्यालयाचे चित्र प्रदर्शन. प्रदर्शनातून जमा होणारी रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीतून थेट पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिली जाणार. यंदा गोकुळचा उच्चांकी अंतिम दूध दर फरक. आज 136 कोटी 3 लाख रुपयांची उच्चांकी रक्कम दूध संस्थांच्या बँक खात्यावर जमा होणार. सुमारे 5 लाख दूध उत्पादकांना दिवाळी भेट. सप्टेंबरमध्ये पुणे मेट्रोचा नवा आर्थिक उच्चांक. सप्टेंबर महिन्याच्या 27 दिवसात तब्बल 69,86,773 प्रवाशांचा मेट्रो प्रवास. मेट्रोचं 10.5 कोटींहून अधिक उत्पन्न. पुणे मेट्रो प्रवासी संख्येमध्ये सातत्याने वाढ. एसटी महामंडळाकडून भाडेवाढीचा निर्णय. दिवाळीसाठी 10% भाडेवाढीचा निर्णय. 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबरपर्यंत भाडेवाढ लागू असणार. शिवनेरी आणि शिवाई बसेस वगळता भाडेवाढ असणार. स्वयंचलित दरवाजा असलेला महिला लोकल डबा तयार. महाव्यवस्थापकांकडून पाहणी. मराठवाड्यातील पावसामुळे एसटीच्या प्रवासी आणि उत्पन्नात लक्षणीय घट. बुलेट ट्रेनची 8 स्थानकात जवळपास पूर्ण. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली माहिती. ब्रह्मचक्र प्रवर्तन दिनासाठी नागपूरला जाणाऱ्या प्रवाशांची सोय व्हावी म्हणून मध्य रेल्वेमार्फत 20 विशेष गाड्या चालवण्यात येणार. उल्हासनगरमध्ये नागरी सुविधा महानगरपालिकेकडून पुरवल्या न गेल्यामुळे नागरिकांचं आंदोलन. आयुक्तांच्या नावानं नागरिकांनी स्वतःवर मारले आसू. पालघरमधील जव्हार येथे आरक्षण बचाव मोर्चाचं आयोजन. अनुसूचित जमातीत बंजारा आणि धनगर समाजाचा समावेश करण्याची केली मागणी. मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर वृद्धाचा आत्मदहनाचा प्रयत्न. नवी मुंबई महानगरपालिका आणि पोलिसांविरोधात निदर्शने. पालिका आणि पोलीस मदत न करत असल्याचा आरोप. मंत्रालय परिसरातील पोलिसांनी वृद्धाला घेतलं ताब्यात. बीडमधील अंबाजोगाईत शेतकरी आक्रमक. कर्जमाफीसाठी भव्य बैलगाडी मोर्चा. पंजाबच्या धर्तीवर महाराष्ट्रात शेतकऱ्यांची कर्जमाफी करा. आंदोलकांची मागणी. बीडमध्ये शृंगेरी देवी गडावर लाखो भाविक भक्तांनी घेतलं दर्शन. ब्रह्मगाव येथील शृंगेरी देवीच्या गाभाऱ्यात 2 देवींच्या मूर्ती. नवमी अष्टमीनिमित्त होम हवनचं आयोजन. भाविकांची मोठी गर्दी. मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई. पुण्यातील पंचायतन मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. महिलांनी देवीची आरती करत पारंपरिक नृत्य केलं सादर. मंदिर परिसरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन. दक्षिण मुंबईतील ताडदेव येथील जरीवालाची आई कुलस्वामिनी अंबाबाईचं नवरात्र उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा. देवीच्या कार्यक्रमात पारंपरिक नृत्यासह विविध कार्यक्रमांचं आयोजन. देवीची मूर्ती संपूर्णपणे कागदाच्या लगाद्यापासून साकारली आहे. संकल्प प्रतिष्ठानच्या वतीनं अतिशय सुंदर गरब्याचं आयोजन. आपला देश
आणि राज्य विकसित होण्यासाठी आशीर्वाद मिळावा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. ठाण्यातील वज्रेश्वरी मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह. दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन. अष्टमीच्या दिवशी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. मुंबईतील लोकल गाडीत रंगला महिलांचा गरबा. सकाळी 5:30 वाजता महिलांचा रेल्वे डब्यात गरबा. कोल्हापुरात अंबाबाई देवीच्या नगर प्रदक्षिणेत झळकले कोल्हापुरातील प्रश्न लवकर सुटावे यासाठी कोल्हापूरकरांचं आई अंबाबाईला साकडं. प्रदक्षिणेत खराब रस्ते, पाणी स्वच्छतेसह आरोग्य व्यवस्थेकडे लक्ष वेधणारे फलक. सातारामधील आपटी गावात शतकांपूर्वीची कामगत परंपरा. नवरात्र उत्सव उत्साहात साजरी. गावकऱ्यांचा एकत्रित सहभाग. साताऱ्यातील अजिंक्य नवरात्र उत्सव मंडळाची पूरग्रस्तांना मदत. रोख रक्कम, ज्वारी, गहू, साड्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मदत म्हणून सुपूर्द. राज्यात यंदा पाऊस डिसेंबरपर्यंत राहण्याची शक्यता. सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता. हवामान खात्याने डिसेंबरपर्यंत वर्तवला पावसाचा अंदाज. बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचा पट्टा तयार. यंदाचा मान्सून ठरला घातक. अतिवृष्टी आणि पुरामुळे देशात 1528 जणांचा मृत्यू. मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि महाराष्ट्र ही राज्ये सर्वाधिक प्रभावित. अतिवृष्टीमुळे 935 तर वीज कोसळून आणि मेघगर्जनेसह सारख्या घटनांमुळे 570 जणांचा मृत्यू. मुंबईच्या राज्याचा पूरग्रस्तांना मदतीचा हात. 5 लाख रुपये आर्थिक मदत देण्याचा निर्णय. गणेशोत्सव मंडळाची पूरग्रस्तांना आर्थिक मदत. पावसामुळे संपूर्ण खरीप हंगामातील पिकांचं नुकसान. तब्बल 52 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान. एकट्या सप्टेंबर महिन्यात 26 लाख हेक्टरचे नुकसान. सोलापुरातील सीना नदीच्या महापुरामुळे हजारो कुटुंबांवर शोककळा. विविध सामाजिक संघटनांकडून हजारो पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप. बुलढाण्यातून पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरू. जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी 1 दिवसाचा पगार पूरग्रस्तांसाठी द्यावा. मुख्य कार्यपालन अधिकारी गुलाब खराद यांचं आवाहन. बीडच्या गेवराई तालुक्याला पावसाचा फटका. नागझरी गावात शिरलं गोदावरीचं पाणी. नदीचं पाणी गावात शिरल्याने नागरिकांचे हाल. पिण्याच्या पाण्याचे सर्व साठे खराब. छत्रपती संभाजीनगरात शेतकऱ्यांच्या पिकांचं प्रचंड नुकसान. सरकारने पैसे न देता आमची जमीन दुरुस्त करून द्यावी, शेतकऱ्यांची मागणी. शेतामध्ये पाणी साचलं. मोसंबीसह कपाशीचं नुकसान. पैठणमध्ये पिकांचं नुकसान. शेतकरी संकटात. नुकसान भरपाई द्या, शेतकऱ्यांची मागणी. पावसाचा झेंडूच्या फुलांना फटका. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान. वाशिममध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान. आधीच सोयाबीनला नैसर्गिक आपत्तीचा तडाखा. त्यात कपाशीच्या नुकसानामुळे शेतकऱ्यांना दुहेरी फटका. हिंगोलीत पुरामुळे शेतकऱ्यांचं नुकसान. हेक्टरी 50,000 रुपये मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. धाराशिवमधील काही शेतकऱ्यांना बँकांच्या नोटिसा. संकट काळात कोणतीही कर्ज वसुली नको. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचं बँकांना आवाहन. शेतकरी संकटात असताना बँकांकडून कर्ज वसुलीसाठी तगादा. धाराशिवच्या संजितपूर गावातील शेतकऱ्यांना बँकेच्या नोटिसा. हिंगोलीतही कर्ज वसुलीसाठी बँकांचा तगादा. बँकांकडून शेतकऱ्यांचा छळ. शेतकऱ्यांचं खातं बँकांनी केलं होल्ड. पीक कर्जासाठी देखील बँकांची टाळाटाळ. देशात महिलांवरील अत्याचाराच्या प्रमाणात वाढ. 2023 मध्ये 4,48,000हून अधिक महिला अत्याचाराच्या प्रकरणांची नोंद. महाराष्ट्रात दुसऱ्या स्थानी. पुण्यातील गुंड निलेश घायवळच्या संपत्तीची होणार चौकशी. पुण्याबाहेरील जमीन आणि संपत्तीची होणार चौकशी तपासणी. घायवळने आता धाराशिव, जामखेड, पाटणमध्ये मोठी मालमत्ता जमवल्याची माहिती. नाशिक शहरात एमडी ड्रग्ज विकणाऱ्या टोळीला सापळा रचून अटक. एकूण 17,15,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. 4 जणांच्या टोळीत एका महिलेचा देखील समावेश.
नेरूळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घरफोडी करणाऱ्या चोराला अटक. बाहेरील राज्यात पळून जाणाऱ्या आरोपीला अटक. चोरी केलेले 25 तोळे सोने आणि रक्कम जप्त. आमदार मंदा म्हात्रेंकडून पोलिसांचं कौतुक. मुंबईत पादचाऱ्यांचे मोबाईल चोरी करून परराज्यात विक्री करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या. आरोपींकडून पोलिसांनी 30 लाख किमतीचे मोबाईल केले जप्त. टोळीचे बांगलादेशपर्यंत धागेदोरे असल्याची माहिती. चेन्नईतील औष्णिक वीज केंद्रात मोठी दुर्घटना. कमानी कोसळून 9 जणांचा मृत्यू, 10 जण गंभीर जखमी. सुमारे 30 फूट उंचीवरून कमानी कामगारांवर कोसळली. दुर्घटनेचं कारण अद्याप अस्पष्ट. नवी मुंबईतील ऐरोली सेक्टर 8 येथील सिग्नल अपघातांचा हॉटस्पॉट. कंटेनर आणि दुचाकीचा अपघात. अपघातात तरुणाचा मृत्यू. मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी. दिल्ली विमानतळावर आणीबाणी जाहीर. मध्य प्रदेशात विचित्र तापाची साथ. 2 महिन्यात 6 मुलांचा मृत्यू. आजाराचे निदान होत नसल्याने प्रशासन चिंतित. क्रिकेटर अभिषेक शर्मा बहिणीच्या लग्नासाठी पंजाबमध्ये युवराज सिंग सोबत फ्लाईटमध्ये फोटो शेअर केले. लुधियानामध्ये आज शगुन शुभारंभ. ऑलिम्पियन दीपक पुनियाची रिंग सेरेमनी. बहादूरगडमध्ये कार्यक्रमाचं आयोजन. कारागृहातून सुटका होताच कारागृहाबाहेरच रील काढणं पडलं महागात. पोलिसांची 16 जणांवर कारवाई. कारागृह आवारातील गुन्हेगारांसोबत रील काढून सोशल माध्यमात प्रसारित करणाऱ्या 16 जणांना पुन्हा ताब्यात घेतलं. उल्हासनगरात दुचाकी चोरी करणाऱ्या 3 चोरांना अटक. चोरांकडून सुमारे 3,60,000 रुपयांच्या चोरी केलेल्या 3 दुचाकी हस्तगत. अधिक तपास सुरू. या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.